विधान भवनाच्या लॉबीमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर आव्हाड यांची कन्या नताशा यांच्या विरोधात सोशल मीडियावर खालच्या भाषेत पोस्ट लिहिण्यात आली। नताशा यांनी सोशल मीडियावर या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत मुख्यमंत्री आणि मुंबई पोलिसांना टॅग करत आपला संताप व्यक्त केलाय। तर दुसरीकडे आव्हाडांनी आपल्या कन्येला टार्गेट केलं जात असल्याची खंत बोलून दाखवली आहे। त्याच्यावर घाणेरड्या पद्धतीने माझ्या पोरीवरती अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्विट केलं गेलं आहे। तिच्या नवऱ्याबद्दल ट्विट केलं गेलं आहे। तिचा आंतरधर्मीय विवाह आहे। तिचा नवरा हा ख्रिश्चन धर्मीय आहे। त्या तिच्या लग्नाबाबत तिच्या नवऱ्याबाबत ट्विट केलं आहे। जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज 16 जुलैला आला। या मेसेजमध्ये गोपी साहेबांशी भांडू नका असा इशाराही देण्यात आला होता। त्यानंतरच दुसऱ्या दिवशी विधान भवन परिसरात आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। त्यामुळे विधान भवनातील राडा हा ठरून झाल्याचा आणि मला जीवे मारण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप आव्हाडांनी केला। आरोपींची पार्श्वभूमी पाहता आम्ही सुरक्षित नसल्याचं त्यांनी म्हटलंय। संबंधित आमदार तिथे उभा आहे आणि तो खुणवतो आणि नंतर ते 5 जण मारतात। हे खूप बोलकं आहे। हे ठरवून झालेलं आहे। आणि जर असं होणार असेल की तुम्ही खुनाचा आरोपी मकोकाचा आरोपी 5-5 जण एकत्र गँगअप करून उभे राहणार असाल आणि त्याच्यानंतर मारहाण करणार असाल तर आम्ही सुद्धा सुरक्षित नाही। या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी सदस्यांची विधान भवनातील सुरक्षेची जबाबदारी आपली असल्याचं म्हटलंय। सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची ह्या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन। दोन्ही आमदारांमधील बाचाबाची, कार्यकर्त्यांचा राडा आणि त्यानंतर थेट आव्हाडांच्या लेखीवर खालच्या भाषेत केलेली टीका। या घटनांमुळे आता राजकारण्यांच्या टीका टिप्पणीत कुटुंबियांनाही टार्गेट केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आमदारांसह त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून केली जाणारी ही गुंडगिरी कधी थांबणार हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।